सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आपण श्री दासबोध मधील दशक पहिला समाज 10वा नरदेह स्तवन यातल्या काही ओव्यांचा अभ्यास केला. समर्थांनी या समासातून आपल्याला नरदेह किती महत्त्वाचा आहे, मनुष्य जन्म किती अनमोल आहे हे ज्याला कळलं त्यांनी आपल्या या देहाचा कसा सदुपयोग करून घेतला आणि आपला जन्म सार्थकी लावला हे मागच्या भागात पाहिलं. आज आपण त्याच्या पुढे काही ओव्या आहेत आणि त्यातून आपल्याला रामदास स्वामी आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी आपण कधी विचारात घेतली नाही, कधी आपण त्याचा विचारही केला नाही आणि खरं तर त्याचसाठी आपल्याला ग्रंथांचा अभ्यास करायचा असतो. नरदेहाची वैशिष्ट्ये भरपूर आहेत. आणखीन एक असं वैशिष्ट्य आहे, आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की नरदेह स्वतंत्र आहे. इतर देहापेक्षा, इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याचं जे शरीर आहे, समर्थ सांगतात की तो नरदेह स्वतंत्र आहे. सहसा तो परतंत्र असत नाही. म्हणून याला म्हणजे आपण आपल्या देहाला परोपकारासाठी झिजवावा आणि शरीराचा त्याग केल्यावर कीर्तिरूपाने मागे ठेवावा. घोडा, गाय, बैल, म्हैस आणि इतर पशूंना जर दयाळू अंतःकरणाने मोकळे सोडले तर त्यांना कोणीतरी बांधून धरून नेतो. त्या काळातील स्त्रियांची अवस्था कशी होती? स्त्री जातीतील दासींना सुद्धा हाच नियम लागू आहे. म्हणजे स्त्री देहाला सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. ज्या दासी होत्या मोठमोठ्या श्रीमंतांच्या, राजे लोकांच्या, त्यांनासुद्धा पारतंत्र्यात ठेवलं जायचं. पण पुरुष देहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे किंवा बाहेर जावे. त्याला कोणीही पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. हे सर्व वर्णन जे आहे आत्ता ऐकलं तसं, ते समर्थांच्या काळातील सामाजिक अवस्थेचे वर्णन आहे. मनुष्य जन्म आपल्याला किती सुंदर मिळालेला आहे, कारण कोणतेही व्यंग, अपंगत्व असलेला देह कामाला येत नाही, उपयोगी पडत नाही. हे सांगताना स्वामीजी म्हणतात, नरदेह जर पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही, किंवा थोटा म्हणजे हात नसलेला असेल तर त्याला परोपकार करता येत नाही. नरदेह मग तो स्त्री अथवा पुरुष कोणाचाही असेल, जर आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायात जातो आणि जर बहिरा असेल तर तो प्रवचन, कीर्तन, निरूपणापासून वंचित राहतो. म्हणजे त्याला, बहिऱ्या माणसाला काहीच ऐकत येत नसल्या कारणाने काहीच ऐकू येत नाही, म्हणून त्याला प्रवचन पण ऐकू येत नाही, कीर्तनाचा लाभ नाही किंवा निरूपणाचाही लाभ नाही. तो वंचित राहतो. नरदेह मुका असेल तर आपल्या मनातील प्रश्न, एखादी शंका त्याला बोलून दाखवता येत नसल्याने मुका आहे, तो काय बोलणार आहे, आणि म्हणून त्याला त्याच्या शंकाचे, मनातील प्रश्नांचे
निरसन करून घेता येत नाही. जर तो अशक्त रोगी केल तर तो कुच कामाचा ठरतो. सुंदर असा नरदेह लाभला असून जर तो मूर्ख असेल, बेअक्कल असेल, त्याला फेफरे येत असतील किंवा त्याला संबंधाची पिशाच्याची बाधा होत असेल तर तो नरदेह खात्रीने निरुपयोगी समजावा. इतके हे व्यंग्य असून जर चांगला धडधाकट सर्व अवयवांनी परिपूर्ण आरोग्य संपन्न असा नरदेह आपल्याला सर्वांना फार पुण्याईने मिळाला आहे. म्हणून आपण तात्काळ परमार्थाचा मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. भगवंताने आपल्याला अन्य योनीत जन्माला न घालता मनुष्य योनीत जन्माला घालण्यामागचा भगवंताचा जो उद्देश आहे, हेतू आहे, तो स्पष्ट करताना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अगदी सुरेख वर्णन करतात. त्यांचा एक अभंगच आहे. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. आपल्याला किती सुंदर इंद्रिय दिली आहेत. दिली इंद्रिये, सोपं आहे ते. कोणकोणती इंद्रिय दिली? हात पाय कान नाक डोळे मुख, अन्य सर्व इंद्रिये आपापल्या जागी व्यवस्थित दिलेली आहे. या इंद्रियांच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे? जेणे तू जोडसी नारायण. आणि म्हणून समर्थ महाराज सांगतात की निर्व्यंग म्हणजे कोणतेही व्यंग अपंगत्व नसलेला असा नरदेह प्राप्त झाला असतानाही ज्यांच्या मनात परमार्थाचा भगवत प्राप्तीचा विचारही येत नाही, जे लोक परमार्थाला म्हणजे भगवंताला विसरतात, समर्थांच्या भाषेत ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून पुन्हा 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 जन्म मरणाच्या चक्रात अडकतात. उदाहरणार्थ, अशा प्रकारचा एखादा माणूस जमीन खणून स्वतःसाठी घर बांधतो आणि हे घर माझे आहे ही कल्पना तो मनाशी आपल्या उराशी घट्ट बाळगतो. पण ते त्याचे एकट्याचे नसून वास्तविक पाहता अनेकांचे असते. पण ही साधी गोष्ट त्याला कळतच नाही. अतिशय सुंदर वर्णन आहे. आणि ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर माझे आहे, माझे आहे असं आपण सारखं मनाशी बोलत असतो. ही भावना आपल्या उराशी घट्ट बाळगलेली आहे. पण समर्थ सांगतात, हे घर एकट्याचे नसून अनेकांचे आहे. पण ही गोष्ट आपल्याला कळतच नाही. आता अनेकांचे म्हणजे कोणाकोणाचे आहे? तर ऐकूया आपण स्वामीजींच्या भाषेत. ज्या घराला मूर्ख मनुष्य माझे म्हणतो आणि त्या माझेपणाच्या भ्रमात गुंतून राहतो, त्या घरामध्ये किती जीवजंतू आणि माणसे माझेपणा सांगतात याचे वर्णन करताना स्वामीजी म्हणतात, उंदीर म्हणतात हे घर माझे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशासुद्धा ठामपणे सांगतात हे घर आमचे आहे. याप्रमाणे कांतण्या, मुंगळे, मुंग्या, विंचू, साप, झुरळे, भुंगे, किडे, भिंगोऱ्या, घराच्या लाकडातील आळ्यासुद्धा म्हणतात हे घर आमचे आहे. यांच्याशिवाय मांजरे, कुत्रे, मुंगुसे, पुंगळ, वाळव्या, पिसव्या, ढेकून, लाल मुंगळे, लाल मुंग्या, डुंगुर्डी, पिसोळे, गांधील माशा, सोट आणि गोमासुद्धा म्हणतात
हे घर आमचे आहे. अशा प्रकारचे खूपसे किडे म्हणतात हे आमचे घर आहे. या किड्यांची नावे आणखी किती बरे विस्ताराने सांगावी. नाना प्रकारचे पशु, दासी आणि घरातली माणसे सगळेच जण म्हणतात हे घर आमचे आहे. त्याशिवाय पै पाहुणे, मित्र परिवार, गावकरी सुद्धा म्हणतात घर आमचेच आहे. चोर, तस्कर, राजाचे अधिकारी घर माझे आहे म्हणतात. फार काय सांगावे. स्वामीजी म्हणतात अग्निसुद्धा म्हणतो हे घर माझे आहे. मी ते जाळून खाक करतो, भस्म करून टाकतो. याप्रमाणे हे घर माझे आहे असा सर्वजण दावा करतात. आणि हा मूर्ख मनुष्यसुद्धा म्हणतो की हे घर माझे आहे. शेवटी ते घर जड होते आणि त्याचे ओझे वाटू लागते आणि मग तो गाव किंवा शहर सोडून दुसरीकडे जातो. कालांतराने गावातील सर्वच घरे पडतात आणि संपूर्ण गावच ओस पडतो आणि मग त्या उजाड घरांमध्ये अरण्यातली हिंस्त्र जनावरे राहायला लागतात. खरे पाहिले तर ते घर किडा, मुंगी, वाळवी यांचेच असते. ते प्राणी तेथे वस्ती करतात आणि माझे माझे म्हणणाऱ्या मूर्ख मनुष्याला मात्र ते घर शेवटी सोडून द्यावे लागते. अखेर घराची अशा प्रकारे दशा होते. सिमेंट मातीचे घर माझे माझे म्हणणे हे आपण जे म्हणतो ते किती खोटे आहे याचा आपल्याला प्रत्यक्ष पुरावा स्वामीजींनी दिला. सारांश जन्म याचा अर्थ या जगात 2 दिवसांसाठी वस्तीला येणे हे जाणून घेऊन ती कोठेतरी करावी. राहण्यासाठी आपल्याला निवारा पाहिजे, मग आपण कुठेतरी वस्ती करून राहावं. याचा अर्थ काय? कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये, त्या मायेमध्ये गुंतू नये, मोहामध्ये गुंतू नये. हे घर माझे नाही एवढं समजलं तरी आपल्याला पुष्कळ झालं. सज्जनांनो, जसे घर आपले नाही तसा हा देहसुद्धा खरा नाही. कारण या देहासंबंधी आपण विचार करू लागलो तर कळून येते की हा देहसुद्धा माझा नाही आहे. घराप्रमाणे तो देखील अनेकांसाठी जन्माला आलेला आहे. समर्थ यासाठी आपल्याला पुढे बरेच दृष्टांत देतात आणि मग आपल्याला देखील कळेल की हा देह ज्याला आपण माझे माझे म्हणतो एवढंच नाही, त्याला सजवतो, डेकोरेट करतो, नटवतो, ठीक आहे. परंतु हे वर्णन आपण ऐकूया. समर्थ काय सांगतात? हा माझा देह देखील आहे, तो खरा कोणाचा आहे? उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि डोके खातात. सुरुवात केली आपल्या डोक्यापासून, डोक्यामध्ये उवा पडतात आणि मग त्या उवा म्हणतात हा देह माझा आहे. आपल्या केसांच्या मुळाशी राहून, आपल्या केसांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात. एखादे गळू झाले तर त्यातही किडे पडतात. आपल्या पोटात जंत होतात हे तर आपण पाहतोच की नाही. दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते आणि कानांना कीड लागली की त्या ठिकाणी गोमाशा गर्दी करतात. गोचीड रक्त पितात. चामवा आपल्या मांसामध्ये घुसत असतात तर पिसवा अचानक चावा घेऊन पळून जातात. त्याचप्रमाणे भुंगे आणि गांधील माशासुद्धा चावतात. गोमा
व जळवा रक्त पितात. विंचू, साप, फुरशी आणि घोणस दंश करतात. जन्माला आल्यापासून आपण या देहाचा सांभाळ करावा, तर अचानक वाघ त्या देहाला उचलून नेतो किंवा झडप घालून एखादा लांडगास त्या देहाला खाऊन फस्त करतो. स्वामीजी पुढे सांगतात, उंदीर आणि मांजर त्या देहाला चावे घेतात. कुत्री आणि घोडे लचके तोडतात, तर अस्वले, माकडे जीव कासावीस करून अखेर मारून टाकतात. उंच चावतात, उंट जे आहेत ते चावतात आणि उचलून फेकून देतात. हत्ती तर पायाखाली चिरून टाकतात आणि बैल शिंग खुपसून ठार मारतात. चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात. भूते पिशाचे अंगात संचार करून जीव घेतात. असो तर अशी ही नरदेहाची अवस्था आहे. आपण कधीच या दृष्टीने विचार केला नाही, म्हणून समर्थांनी आज आपल्याला विचार करायला प्रवृत्त केलेला आहे. खरं म्हणजे मागच्या वेळी आपण ऐकलं, समर्थांनी सांगितलं होतं की माणसाने क्षणोक्षणी विचार करायला पाहिजे. माणसाला विचार करता येतो, त्याला बुद्धी दिलेली आहे. कसला विचार करायचा, माझा उद्धार कसा होईल, क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, या शरीराचा विचार केला पाहिजे, घराचा विचार केला पाहिजे, मी कशासाठी आलो या जगामध्ये त्याचाही विचार केला पाहिजे. आणि हा नरदेह या दृष्टीने आपण विचार केला तर हे शरीर अनेकांचे आहे, केवळ माझे नाही असाच स्पष्ट अर्थ समर्थांच्या सांगण्यातून निघतो. पण मूर्ख माणूस उगीच देहाला माझे माझे म्हणतो. खरे तर तो अनेक जीवांचे खाद्य आहे. पुढे एक समास येणार आहे, त्याचं नावच आहे तापत्रय. समर्थ सांगतात, तापत्रय वर्णनामध्ये ही गोष्ट पुढे सांगितली गेली आहे. आणि म्हणून नरदेह प्राप्त झाल्यावर प्रत्येकाने परमार्थासाठी झिजवला तरच त्याचे सार्थक आहे, नाहीतर अनेक प्रकारच्या आघातांनी तो वाया जातो आणि शेवटी मरण पावतो. कारण या जगामध्ये दोनच सत्य आहे, दोनच गोष्टी सत्य आहे. एक म्हणजे जन्म आणि दुसरी म्हणजे मृत्यू. जन्म जर सत्य आहे तर मृत्यू देखील सत्यच आहे, पण आपण विसरून गेलेले आहोत. आणि या सर्वांपेक्षा सत्य असेल तर तो परमात्मा आहे, भगवंत सत्य आहे. आपण मृत्यूलाही विसरलो, परमात्म्यालाही विसरलो, आणि त्यामुळे आपल्याला आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे हे कळत नाही. आणि त्यासाठीच खरं साधू संतांचे अवतार ते स्वतः घेत असतात, ते स्वतः या पृथ्वीवर येत असतात. आपल्यासारख्या जीवाला यावं लागतं, जन्माला यावं लागतं. साधू महात्मे जन्माला येत नाही, ते स्वतः अवतार घेत असतात आणि भगवंताला जन्माला आणायला लागतं. तो पण स्वतः येत नाही, त्याला आणायला लागतं. म्हणून रामनवमी जयंतीचा उत्सव आहे, कृष्णाष्टमी त्यांच्या जयंतीचा उत्सव आहे, नृसिंह जयंती आहे. आपण त्यांना दरवर्षी त्या दिवशी जन्माला आणतो. सांगायचं तात्पर्य काय, आपल्या हितासाठी, सामान्य जीवाच्या हितासाठी, त्यांचं कल्याण व्हावं यासाठी साधू संत महात्मे अवतार घेतात, आपल्याला जागे करण्याला प्रयत्न करतात. पण आपण जागे झालो वेळीच तर आपलं त्यात कल्याण आहे, आपलं त्यात हित आहे. जो प्रापंचिक सुखात गडलेले मूर्ख आहेत, जी माणसं प्रपंचातच गुंतलेली आहे, त्यांना परमार्थातील सुखाची कल्पना येऊ शकत नाही. आणि म्हणून अशा मूर्खांची लक्षणे, मूर्ख कोणाला म्हणायचं, मूर्खांना ओळखायचं कसं, ती लक्षणे समर्थांनी पुढील दशकामध्ये सांगितलेली आहेत. अशा प्रकारे श्री दासबोधातील गुरु शिष्य संवादातील नरदेह स्तवन
हा 10वा समास आणि दशक पहिला येथे पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.